बाबासाहेबांची भूमी आजही विकासापासून उपेक्षित। दीक्षाभूमीला न्याय कधी? दीक्षाभूमीचा अवमान म्हणजे कोट्यवधी श्रद्धाळूंचा अवमान। दीक्षाभूमी विकासासाठी न्यायालयाचा पुढील टप्पा स्पष्ट। दीक्षाभूमी विकास प्रकरणी पुढील आदेश लवकरच। नागपूरची दीक्षाभूमी हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ती भारतीय बौद्ध समाजाची, विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांची आत्मा आहे। अशी पवित्र भूमी जर उपेक्षेच्या गर्तेत सापडत असेल तर तो अपमान आहे बाबासाहेबांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या भावनेचा। दीक्षाभूमीची तातडीने डागडुजी व सुसज्ज व्यवस्थेची गरज आहे। आता याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाकरिता पुढील कार्यवाहीची दिशा स्पष्ट केली आहे। ॲडव्होकेट नारनवरे यांनी दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाकरिता 2018 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती। त्यावर न्यायमूर्ती द्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली। या प्रकरणात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आवश्यक आदेशांमुळे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दीक्षाभूमी विकास आराखडा तयार केलाय। दीक्षाभूमी तेच पवित्र ठिकाणे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नवबौद्ध धम्म स्वीकारून लाखो अनुयायांना धम्माची दीक्षा दिली। याच ऐतिहासिक घटनेमुळे या जागेला दीक्षाभूमी असं नाव प्राप्त झालं। एक अशी जागा जी परिवर्तनाची साक्ष आहे आणि बौद्धांच्या सामाजिक नवजागरणाचं केंद्रबिंदू आहे। दरवर्षी येथे भारतभरातून तसेच जपान, थायलंड, श्रीलंका अशा देशांतूनही लाखो बौद्ध श्रद्धाळू आणि पर्यटक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात। महाराष्ट्र शासनाने दीक्षाभूमीला अ दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केलं असलं तरी त्या दर्जाला साजेशी सुव्यवस्था मात्र आता प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही। भिंतींना भेगा पडल्या आहेत, जमिनीवर चिखल आणि मातीचं साम्राज्य आहे आणि थोडा पाऊस पडला तरी सगळीकडे पाणीच पाणी साचतं। या ठिकाणी येणाऱ्या लाखो जनतेच्या श्रद्धेचा आदर करत या ऐतिहासिक स्थळासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना हाती घ्याव्यात अशी जोरदार मागणी बौद्ध समाजातून केली जात आहे। या आराखड्यावर 3 टप्प्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार असून राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 200 कोटी रुपये निधी वाटप केलाय। परंतु दीक्षाभूमीच्या जमिनीवर अंडरग्राउंड पार्किंग बांधण्यास जोरदार विरोध झाल्यामुळे महानगर प्राधिकरण विकास आराखड्यात बदल करण्यात आलाय। ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने दीक्षाभूमी विकासाची कामे गेल्या वर्षभरापासून रखडली आहे। न्यायालयाने ही बाब लक्षात घेता पुढील कार्यवाहीची दिशा स्पष्ट केली। त्यानुसार ॲडव्होकेट नारनवरे यांना अंडरग्राउंड पार्किंग वगळता इतर कोणकोणती विकास कामे करणे शक्य आहे याची माहिती न्यायालयाला द्यायची आहे। त्याकरता महानगर प्राधिकरणाने ॲडव्होकेट नारनवरे यांना विकास आराखड्यातील कामांची संपूर्ण माहिती द्यावी असे न्यायालयाने सांगितलंय। महानगर प्राधिकरणाने अंडरग्राउंड पार्किंगचे काम सुरू केले होते, ते काम रद्द झाल्यामुळे सरकारचे 24 कोटी रुपये वाया गेले अशी माहिती प्राधिकरणाचे वकील ॲडव्होकेट गिरीश कुंटे यांनी न्यायालयाला दिली आहे। न्यायालयाने यावर खंत व्यक्त केली आहे। तसेच भविष्यात असे घडू नये यासाठी सर्वांच्या सहमतीने पुढे जाणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले। अनुयायांच्या सुविधेकरिता दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे वर्तमान परिस्थितीत कोणकोणती विकास कामे करणे शक्य आहे याची माहिती रेकॉर्डवर सादर करण्यात यावी, त्यानंतर आम्ही आवश्यक आदेश जारी करू असे न्यायालय जनहित याचिकेकर्ते ॲडव्होकेट शैलेश नारनवरे यांना म्हणाले आहे। दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक जागा नसून कोट्यवधी अनुयायांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे। अशा पवित्र स्थळाचा विकास केवळ नागपूरच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या वचनबद्धतेचं द्योतकच ठरेल। न्यायालयाच्या निर्देशांमुळे आता या विकासाला गती मिळण्याची आशा आहे। पुढील टप्प्यात सरकार, प्राधिकरण आणि जनहित याचिकाकर्त्यांमध्ये समन्वय साधून या ऐतिहासिक स्थळाला जागतिक दर्जाचं रूप देणं हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना दिलेली श्रद्धांजली ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत मी ऐश्वर्या तुमच्या समोर येतच राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।